नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। माझ्या मागे जे दिसत आहे ते तुम्हाला रीड्स कार्लटन हे पंचतारांकित हॉटेल आहे आणि त्याच्या मागे BMC ही आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांचे टॉवर त्या तिथं शेजारी उभे आहेत। आपण जी मालिका हाताळतोय लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम, त्या मालेतील आजचा हा आपला पुढचा विषय आहे आणि तो विषय हा मॉल, मल्टीप्लेक्स, IT सेंटर, कॉल सेंटर आणि शोरूम असा आपण घेतलेला आहे। महानगरीकरण झालं म्हणजे शहरामध्ये अनेक पटीने लोकसंख्या वाढली। त्या लोकसंख्येचे पण अनेक स्तर असतात। गरीब वर्ग असेल, श्रीमंत वर्ग असेल, मध्यमवर्गीय वर्ग असेल आणि त्याच्यामधले अनेक स्तर जे असतात त्या स्तरांच्या माध्यमातून शहर कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे आपल्याला पाहायला मिळतं। आपण असं म्हणतो की पुण्यात हिंजवडी असेल, मारुंजी असेल, त्या भागात ITचं प्रस्थ माजलं आणि पुणे बदलायला सुरुवात झाली। पुणे बदललं म्हणजे नेमकं काय झालं तर या क्षेत्रासाठी पायघड्या घालण्यात आल्या आणि या क्षेत्राच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचं आपण ज्याला म्हणतो परदेशी चलन आपल्या देशात येईल अशी एक व्यवस्था निर्माण झाली। परंतु याच्या माध्यमातून गरीब ते नवमध्यम वर्गीय लोकांपर्यंत फायदा पोचला नाही। फायदा हा फक्त काही बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांना झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पदवीधर झालेल्या लोकांचे, ज्याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतो, त्याच्यातले डिझायनर असतील, डेव्हलपर असतील, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या क्षेत्रात काम करणारे अनेकांचे पगार अनेक पटीने वाढले। त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं जीवन सुधारलं। पण या शहराच्या पदरात काय पडलं तर या शहराच्या पदरात पडली महागाई। या शहराच्या पदरात पडलं असं एक जगणं की जे केवळ मुठभरांसाठीच हे शहर तयार करण्यात आलं का काय अशी वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली। कारण जेव्हा मॉल येतात, मल्टीप्लेक्स येतात, तेव्हा आपली जी पारंपरिक व्यवस्था असते वाहनसामान खरेदी करायची किंवा मनोरंजनाची, ती व्यवस्था ही आमूलाग्र बदलून ती खर्च केंद्रित आणि तुमची श्रीमंती केंद्रित झालेली असते। मॉलमध्ये जायचं, मल्टीप्लेक्समध्ये जायचं म्हणजे किमान 5 ते 10 हजाराचा चोरडा करून यायचं, हे जे गणित श्रीमंती दाखवण्यासाठी समाज माध्यमात रूढ झालेलं आहे ते सामान्य लोकांच्या, गरीब लोकांच्या भाजी भाकरीवर, मीठ भाकरीवर आणि पोटावर पाय देण्यासारखं आहे असं मला वाटतं। मॉल, मल्टीप्लेक्स, कॉल सेंटर असतील, ह्या व्यवस्था निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये साक्षर असतील, पदवीधर असतील, ज्यांना नोकरीची कुठलीही साधनं नाही, त्यांना एक प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला हे मान्य केलं। त्याच्यानंतर एक फूड इंडस्ट्री आहे, त्याच्या माध्यमातून ते अन्नपदार्थ विविध लोकांना पोहोचवण्याचं, देण्याचं काम करतात। कुरिअर सेवा आहे, या सगळ्या सेवांचा विस्तार या नवीन शहरात, महानगरीकरणात झालेला आहे। त्याच्यामुळे अनेकांना रोजगार मिळालेला आहे, परंतु त्यामुळे त्यांच्या जीवनाचा स्तर सुधारला आहे का? या शहराची प्रगती झालेली आहे का? नुसती अशी चमकणारी, लखलखणारी, चकाचौंध उजेड असणारी ही विद्युत रोषणाई म्हणजे विकास किंवा चांगलं शहर झालं, महानगर झालं असं म्हणणं म्हणजे ती एक प्रकारची आत्मवंचना आहे असं मला वाटतं। गोरगरिबांचं जीवन जिथं सुधारलेलं असेल, गोरगरिबांच्या जगण्याला अर्थ असेल, त्यांच्या कष्टाला किंमत असेल, असं जे महानगरीकरण होणं आहे ते आपल्या सगळ्यांना हवं आहे। परंतु दुर्दैवाने पुण्याची वाटचाल तशा महानगरीकरणाच्या दिशेने झालेली नाही, तर ती अशा एका व्यवस्थेच्या दिशेने झालेली आहे की या शहरात आपल्या पोटापाण्याची सोय होईल। त्यामुळे या शहराला विविध माध्यमातून जेवढं लुबाडता येईल, जेवढं ओरबाडता येईल, जेवढं शोषण करता येईल तेवढं शोषण करा, अशी एक पद्धती रूढ झालेली पाहायला मिळत आहे। आज पुण्याच्या अनेक टोकात अनेक मॉल झालेले आहेत। आशिया खंडातील सर्वात मोठा मॉल ईशान्य इथून केवळ 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। कोथरूड असेल, धनकवडीचा भाग असेल, सिंहगड रोड असेल, नगर रोड असेल, खडकीचा भाग असेल, पुणे कॅम्प, पुणे मध्यवर्ती एरिया असेल, याच्यामध्ये अनेक कंपन्यांचे अनेक मॉल आले। जुने सिनेमागृह जाऊन 4 पडद्याचे मल्टीप्लेक्स वगैरे आले। त्याच्यानंतर अनेक फॅशन इंडस्ट्रीज आल्या, अनेक शोरूम्स आले आणि हिंजवडी, मान, मी मागे बोललो, मारुंजीचा परिसर आहे, इथं कॉमर्स झोन आहे। मी ह्या
खाली थांबलो या चौकाच्या पुढे जाणारा शास्त्रीनगरचा भाग आहे, कल्याणी नगर आहे, त्याच्यानंतर कोरेगाव पार्क, कल्याणी नगरच्या पुढे मुंढवा कोरेगाव पार्क, त्या भागातील IT सेंटर असेल, IT कंपन्या असतील, या माध्यमातून पुण्याची बाजारपेठ, पुण्याचं समाज जीवन हे बहुभाषिक कॉस्मोपॉलिटन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु या सर्वाच्या माध्यमातून पुणे महानगर होत असताना मूळ पुणेकराच्या, मूळ निवासी पुणेकराच्या, गोरगरिबांच्या पदरात काय पडलं या प्रश्नाचं उत्तर मला आजही सापडलेलं नाही. तुम्ही या प्रश्नावर विचार करणार आहात का? तुम्हाला जर ह्या प्रश्नाचं उत्तर सापडलं तर ते मला नक्कीच कळवा. मी हा व्हिडिओ मुद्दाम या विचारानेच तयार केलेला आहे की शहरं जेव्हा बदलतात, शहरांची संक्रमण घडून नवीन बदल जे घडून येतात, ते बदल केवळ भौतिक असून भागणार नाही. ते बदल हे जैविक असायला हवेत, या शहराशी नाळ जोडलेले असायला हवेत. या शहराच्या नागरिकांना, या शहराच्या नागरिक असलेल्या लोकांना त्यांची रोजीरोटी असेल, त्यांची मीठ भाकरी असेल, त्यांची चटणी भाकरी असेल, तिची व्यवस्थित तजवीज करणारे असतील, न की त्यांचं शोषण करणारे असेल. त्यांना कालांतराने असे वाटायला नको की हे शहर आता आम्हाला परक झालं आहे काय, या शहरात आता आमची काय गरज उरलेली आहे. श्रमाला ज्या ठिकाणी मोल नाही, श्रमशक्तीला ज्या ठिकाणी त्यांचं किंमत देण्याची पद्धत नाही, प्रथा नाही, त्या शहरामध्ये आपण आपल्या श्रीमंतीबद्दल, आपल्या या आजच्या रोशनीबद्दल काय बोलावे बरे, असा एक छळणारा प्रश्न मला वारंवार माझ्या मनात डोकावून जातो. म्हणून मी पुण्याचं महानगरीकरण होत असताना अनेक आयामांचा विचार करत असतो. त्याच्यामध्ये मला हा एक महत्त्वाचा आयाम वाटला की पुणे बदलले, पुणे महानगर झाले म्हणजे IT सेंटर आलं, म्हणजे कॉल सेंटर आलं, म्हणजे हे मॉल आले, मल्टिप्लेक्स आले, म्हणजेच पुणे महानगर झालं आहे काय. पुण्यात विमानतळाचं विस्तारीकरण होत आहे, जेणेकरून देशातले, परदेशातले अनेक लोक त्यांचं या शहरात येणं सुलभ होईल. त्यांना राहण्यासाठी हे मागं जे रिट्स कार्लटन हॉटेल आहे, अशी पंचतारांकित हॉटेलांची शृंखला उभी राहील आणि शहराचा व्यापार उदीम चांगला चालेल, असं एक धोरण ठरवण्यात आलेलं आहे. परंतु खरोखर तसं होणार आहे का? मला आठवतं की आपल्या लहानपणी, माझ्या लहानपणी हॉटेल ब्लू डायमंड होतं आणि पुणे स्टेशनजवळ आमिर हॉटेल होतं, शिवाजीनगरला प्राईड हॉटेल होतं, डेक्कन जिमखानाला श्रेयश हॉटेल होतं आणि या पलीकडे फार मोठी हॉटेल होती असं मला जाणवत नाही, आठवत नाही. त्याच्यानंतर पुण्यात हॉटेलांची एक इतकी दीर्घ मालिका सुरू झाली की पुण्यात आता म्हणजे हयातची 2 हॉटेलं असेल, कॉन्रॅड असेल, त्याच्यानंतर नगर रोडवर झालेली काय म्हणजे मला त्यांची नावंसुद्धा आठवत नाही, इतकी हॉटेलांची प्रचंड शृंखला निर्माण झालेली आहे. आणि ही पंचतारांकित किंवा त्रितारांकित अशी जी हॉटेल आहे त्या माध्यमातून एक हॉस्पिटॅलिटीची इंडस्ट्री निर्माण झालेली आहे आणि ती शहरातील श्रीमंत लोकांना, बाहेरून येणाऱ्या श्रीमंत लोकांना आपली सेवा देत आहे. या सेवांच्या माध्यमातून आपण निश्चित म्हणू शकतो की रोजगारांची उपलब्धता झालेली आहे. परंतु हे नागरीकरण, हे शहरीकरण, हे महानगरीकरण मूळ शहराला कुठेतरी मागे टाकत आहे आणि त्याला काँक्रीटच्या विकासाच्या पथावर वेगाने खेचून नेत आहे असं म्हणायला निश्चित वाव आहे. शहरं महानगर होतात म्हणजे त्याच्यातली लोकसंख्या वाढते, त्याच्यात अनेक प्रांताची, अनेक जाती समूहांची, अनेक वर्गाची लोक येतात, आपापल्या पोटापाण्यासाठी धडपडतात, कष्ट करतात, संघर्ष करतात आणि कसेबसे जीवन जगतात. परंतु ह्या रहाटगाडग्यात पुण्याचं मूळ पुणेरीपण लोप पाहू नये, ते कुठंतरी गडप होऊ नये आणि केवळ जगणे आणि धावणे अशी जी महानगराची कथा आणि व्यथा आहे त्या मालेत पुणे जोडले जाऊ नये असं मला वाटतं. माझा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेक लोकांची सुद्धा ही भावना असू शकते. त्यांनी मला त्यांची भावना कॉमेंटच्या माध्यमातून निश्चित सांगावी. परंतु आपण जो हा विषय हाताळतोय की लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम, त्यामध्ये हा विषय आपण निश्चितच लक्षात घेण्यासारखा आहे की दुष्परिणाम होतात म्हणजे शहरांमध्ये ज्या आत्तापर्यंत उपलब्ध मोक्याच्या जागा होत्या त्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने व्यापल्या. मग ते शेती नाविकास झोनमधील जागा असतील त्या या क्षेत्राने व्यापल्या. त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीने ह्या चांगल्या मोक्याच्या जागा व्यापल्या आणि आपली अनेक तारांकित संस्कृती उभी केली. त्याच्यानंतर कॉल सेंटर असतील, त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्री असेल. हॉटेल इंडस्ट्री म्हणजे मला विशेषतः जेवण किंवा चांगलं खाणंपिणं या माध्यमातून
केले जाणारं काम आहे त्याबद्दल बोलायचं आहे। आणि हे जे शोरूमबद्दल बोलतो आहे, अनेक कंपन्यांची अनेक उत्पादनं असणारी शोरूम हिरिरीने मांडून ठेवलेली जातात आणि ग्राहकांना त्याकडे आकर्षित केलं जातं। मग ते कपडा लत्ता असेल, लेदरच्या वस्तू असतील, चामड्याच्या वस्तू असतील, बूट चपला, सौंदर्य प्रसाधने असतील, पुरुषांचे फॅशनेबल, महिलांचे फॅशनेबल अनेक गोष्टी असतील, या सगळ्या मांडून ग्राहकांना त्याकडे आकर्षित केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। महानगरीकरणामध्ये या गोष्टी अभावितपणे येणारच आहेत, पण या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून शहरातल्या मूळ लोकांच्या गरजा कितपत भागल्या जाणार आहेत ते आजही रोटी कपडा मकान ह्या भोवतीच फिरत आहेत। त्यांचं आयुष्य ह्या भोवतीच रुंजी घालत आहे आणि त्यांच्या जगण्याला कुठंतरी आधार मिळावा, त्यांच्या जगण्याला बळ लावावं आणि त्यांच्या लेकराबाळांचं जगणंसुद्धा हे चांगल्या पद्धतीने पुढे जावं असं मला वाटतं। पुणे उणे आणि दुखणे आणि पुण्यावर लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम या माध्यमातून आज मी व्हिडिओ तयार केला आहे, जो मॉल, मल्टिप्लेक्स, कॉल सेंटर, शोरूम या भोवती गुंफलेला आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे दर्शकांनी, वाचकांनी मला त्यांच्या कॉमेंटच्या माध्यमातून निश्चित कळवावं, सांगावं, त्यांचे विचार व्यक्त करावेत। आणि आपण पुणे महानगर होतोय म्हणजे चकाचौंध रोशनीचे रस्ते, दीप आणि विद्युत रोषणाई म्हणजेच सर्वस्व आहे असा जो भ्रम आपल्यावर लादण्यात आलेला आहे, त्या भ्रमातून आपण लवकरात लवकर बाहेर आलेलं चांगलं राहील। हे दिसतं तेवढं चकचकीत चांगलं चित्र नाही, ते चित्र तुमची आमची पोटं भरणार नाही। तुमची आमची पोटं भरण्यासाठी जो औद्योगिक विकास, जो उद्योग विकास आवश्यक असतो, तरुण कुशल अकुशल कामगार तरुण यांच्या हाताला जे काम हवं असतं ते काम मिळालं आणि लोकांचं जीवन सुखकर झालं तर ते महानगरीकरण लाभलं असं म्हणता येईल। अन्यथा या मॉल, मल्टिप्लेक्स आणि चकचकीत विद्युत रोषणाईला तशी फार किंमत राहणार नाही। आज पुणे या महानगरीकरणाच्या वाटेवर, या महानगरीकरणाच्या शर्यतीत वेगाने दौडत पुढं जात आहे, परंतु ही दौड तोंडाला फेस आणणारी आणि घशाला कोरड पाडणारी आहे। कारण त्याच्यामध्ये कष्टाचा, त्याच्यामध्ये रोजीरोटीचा, घामाचा आणि त्याच्यातून मिळणाऱ्या मूल्याचा कोणताही विचार नाही। ज्या शहरात कष्टाची भाकर लोप पावली जाते त्या शहरामध्ये ब्रेड, बटर, जाम, पिझ्झा, बर्गर यांचा उदय होतो आणि ह्या गोष्टी निश्चितच पोट भरणाऱ्या नाहीत। पोट भरण्यासाठी भाजी भाकरीच लागते, वरण भातच लागतो असं या निमित्ताने मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे। महानगरीकरण आलं म्हणजे ते आपल्या सुख, सेवा, सुविधा घेऊन आलं असं आपण म्हणतो, तरी ते पीडा घेऊन आलेलं आहे, ते गर्दी घेऊन आलेलं आहे, ते अनेक पद्धतीची एक विकृती घेऊन आलेलं आहे। ती विकृती पब असेल, ती विकृती त्याच्यानंतर ज्याला आपण हुक्का ओढणे म्हणतात, हुक्का पार्लर संस्कृती असेल, त्याच्यानंतर स्पा सेंटर असेल, मसाज सेंटर असेल, त्याच्यानंतर मेफ्रोडाईन किंवा ब्राऊन शुगरची एक कल्चर असेल, त्याच्यानंतर मद्य, दारू आणि जुगार हे जे असेल ते सगळे अवगुण घेऊन हे महानगर आपल्यापर्यंत आलेलं आहे। त्याच्यातलं काय स्वीकारायचं, काय टाळायचं, काय टाकायचं याचा निर्णय आपण आपल्या सत्सग विवेकाला स्मरून आणि समोर ठेवून घ्यायचा आहे। शेवटी आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला काय घडवायचं आहे, आपल्याला आपलं चारित्र्य घडवायचं आहे, आपल्याला ह्या शहरात ताटमानाने पण सुखसमाधानाने शांततेत चांगलं जीवन जगायचं आहे का या महानगराच्या गर्दीत हरवून जायचं आहे, ज्या गर्दीला कोणताही चेहरा नाही, ज्या गर्दीला कोणताही आवाज नाही आणि ज्या गर्दीला कोणताही शील नाही, अशी ही डोकं नसलेली बिनकामाची गर्दी काय कामाची असा सवाल या निमित्ताने मी तुम्हा सर्वांपुढे उपस्थित करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्हाला हा माझा लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम या माड्यातील हा पुढचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये लिहून कळवा। ते मला तुमचे अभिप्राय नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ तुमच्या अनेक ग्रुपमध्ये शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। पुण्याची पीडा मी या व्हिडिओ मालेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांपुढे मांडायचा कसोशीने प्रयत्न करत आहे। तो प्रयत्न सफल होतोय का असफल होतो हे मला माहीत नाही, पण ही जी भावना आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणे मला अगत्याचे वाटते। तेव्हा माझा हा ऑफबीट यूट्यूबवरील चॅनल
शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत तो पोहोचू द्या आणि मला तुमच्या विचारांशी अवगत करा, असं या निमित्ताने मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. हा व्हिडिओ इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.